रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्ते, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी संदीप नागनाथ वाबळे. आपलं पाटस येथे सत्यविश्व उद्योग समूह कृषी सेवा केंद्र नावाने कृषी सेवा केंद्र आहे. तर आत्ता आपण कृषी क्षेत्रात ऊस क्षेत्र असो किंवा डाळिंब क्षेत्र असो यामध्ये क्रांतिकारी बदल घडवलेले आहेत. आत्तापर्यंत आपण 3 ते 4 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय. तरी मित्रांनो, आता आपण असंच क्रांती केलेल्या 3-3.25 महिन्याच्या ऊसाच्या प्लॉटवरती उपलब्ध म्हणजे आपण आलेलो आहे. तरी मित्रांनो, आपण ऊस क्षेत्रातही रामा ॲग्रोटेकच्या प्रत्येक प्रॉडक्टने क्रांती केलेली आहे. तरी आपण आत्ता पाहू शकता, आपण गार या ठिकाणी आहे. तर आपल्यासोबत या प्लॉटचे मालक आपल्याबरोबर शेतकरी उपलब्ध आहेत, त्यांची ओळख करून घेऊ. तर काका, आपलं नाव सांगा. विजय काका नानखिले. विजय काका नानखिले, कंपोस्ट गार तालुका गार तालुका दौंड जिल्हा पुणे. तरी काका, हे आत्ता जे आहे तर हे किती एकर आहे टोटल क्षेत्र? 1.5 एकर. बरं, तुम्ही आता रामा ॲग्रोटेक पहिलंच वर्ष आहे, मला वाटतं पहिलंच वर्ष तुम्ही करताय. पहिल्यांदा. तर तुम्हाला हे कुठून कळलं की रामा ॲग्रोटेक वापरलं पाहिजे, असं कुणाकडून, म्हणजे कसं तुम्हाला? तुमचा माझा परिचय नेहमी येणं असल्यामुळं आपल्या बोलण्याच्या माध्यमातून ते समजलं. हां, आणि जर आता तुम्ही मला वाटतं आपण ह्याची लागण तुम्ही सांगितलं किती तारखेची लागण आहे? 20 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारीची लागण आहे. तर मित्रांनो, 20 फेब्रुवारीची लागण आहे आणि आत्ता ह्या लागणीला झालं करेक्ट 3 महिने 12 दिवस. तरी शेतकरी मित्रांनो, 3 महिने 12 दिवसातलं 1 महिना ते 1.25 महिना फुटवा निघून कोंब व्यवस्थित सेटअप व्हायला लागतो. म्हणजे मित्रांनो, हा ऊस केवळ 2 महिन्याचा आपलं स्टेटमेंट पूर्ण झालं असं म्हणलं तरी काय हरकत नाही. 2 महिन्यात मित्रांनो, 60 दिवसात हा ऊस पाहू शकता तुम्ही. हा ऊस 2 महिन्यात ऊस डोक्याच्या वर बऱ्यापैकी निघायला लागलाय. काका, मग तुम्ही आता रामा ॲग्रोटेक वापरता आणि तुमची मानसिकता काय होती की रामा ॲग्रोटेक वापरावं का नाही, का तुमची काय मानसिकता काय होती? नाही, यापूर्वी आतापर्यंत मी माझ्या म्हणजे अनुभवाप्रमाणे भरपूर रासायनिक खतं वापरली, परंतु मला पाहिजे तसं समाधानकारक उत्पन्न मिळालं. किती वर्षापासून ऊस शेती करतात? मी जवळजवळ माझ्या लहानपणापासून 25 वर्षापासून शेती हाच व्यवसाय ना आमचा. शेतीच व्यवसाय. त्याच्यामुळं सतत वरचेवर मी शेती, यापूर्वी सर्व शेती रासायनिक खतानेच करत होतो, रासायनिक खतं वापरत होतो, पण म्हणावं असं म्हणजे समाधानकारक उत्पन्न काका, मिळालं नाही. आतापर्यंत तुम्ही 25 वर्ष शेती करताय, ऊस क्षेत्र करताय, पण 25 वर्षात तुम्ही 2 आणि 2.5 आणि 3 महिन्याचा 3 महिन्यात 3 महिने 12 दिवसाचा ऊस असा कधी बघितला होता? नाही नाही, बरं, माझ्या आता टेम्परेचर किती? आता काय होतं, 40-39 टेम्परेचर आहे ना. मग तरी सुद्धा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या उभ्या आयुष्यातल्या पिकापैकी हे 3 महिने 12 दिवसाचं पीक अतिशय उत्तम आहे. याच्यात मी समाधान आहे, समाधानी आहे. हो. तरी आणि शेतकरी याच्यात मी आजपर्यंत एकही दाणा रासायनिक खताचा वापरलेला नाही. म्हणजे संपूर्ण ट्रीटमेंट काका, लागवडीपासून आजपर्यंत आता लोकांना काय वाटतं की तुम्ही सांगताय की बाबा मी एकही दाना रासायनिक खताचा वापरला नाही. हे सत्य आहे की लोकांना म्हणजे आपल्याला कसं आहे की लोक म्हणतात नाही नाही, हे 3 महिन्याचा ऊस आहे आणि एवढं काहीतरी वापरलं Duplicate असेल, असेल, ही लोकांच्या मनात शंका असते. तरी काका, आपण आता प्रत्यक्षात आपण दोघं मिळून शेड्यूल करतोय. 3 महिने 12 दिवसाचा ऊस झालाय. 3 महिने 12 दिवसात आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक चिमूटही टाकलेलं नाही. आणि मी आतापर्यंत मला वाटतं 2-3 व्हिजिट माझ्या झाल्या असतात. तरी शेतकरी मित्रांनो, आपण ह्या प्लॉटला स्टार्टिंगला आपण ज्या वेळेस टिपरं तोडतो, टिपरं तोडल्यानंतर लागण करतो, लागण केल्यानंतर ते टिपरं दोन्हीकडून तोडलं की वल्लं असतं ते चिखलात गाडलं जातं. चिखलात गाडलं की त्याला जमिनीतली कीड लागायला सुरुवात होती. मग त्याच्यावर ते आपण कीटकनाशक म्हणून घटमुट नीम आणि निमकरंज त्याला पहिला डोस दिला. त्याच्यानंतर आपण फुटव्यासाठी, खास फुटवा, मुळे आणि काळोखी म्हणजे मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता भरून काढण्यासाठी 555 रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती दिलं. ज्ञानशक्ती, रूट मॅजिक हे झाल्यानंतर आपण स्टीम ग्रो रामा गोल्ड 555चा स्प्रे दिला. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण सगळ्यात बेटर रामा ॲग्रोटेकमधलं सगळ्यात बेटर R&D बायोसमृद्धी R&D हे प्रॉडक्ट असं प्रॉडक्ट आहे मित्रांनो की ते प्रॉडक्टची तुम्ही जर फवारणी घेतली ना मित्रांनो, तर ह्याच्यात तुम्हाला महिन्यात नाही म्हणजे कायापालट 8 ते 15 दिवसात कुठल्याही पिकात आमुगला बदल, एकदम अचानक बदल इतका सुंदर. आणि तुम्ही हे पाहू शकता, 2 म्हणजे सोडून द्या 3 महिने 12 दिवसाचा 42 टेम्परेचर आणि फुटव्यांची संख्या, उंची तुम्ही पाहू शकता. फुटवा कमीत कमी काका मला वाटतं आपण मोजलं तरी 8-10-12च्या आसपास फुटवे आहेत. 8-10 फुटवे. तरी तुम्ही मित्रांनो हे पाहू शकता, 3 महिने 12 दिवसाचा ऊस. त्याची पानाची रुंदी बघा,
आणि त्याची क्वालिटी बघा मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा ह्याच्यावरती आता मला तर नाही वाटत की ह्याच्यावर काय रोग दिसतोय असं. संपूर्ण क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी आपण ह्याला बऱ्यापैकी शेड्यूल केलेलं आहे मित्रांनो. तरी आत्ता हे तुम्ही पाहिला 3 महिने 12 दिवसाचा ऊस, तरी काका तुम्ही समाधानी? हो सर. काय सांगता रिझल्ट बद्दल? तुम्ही लावल्यानंतर 1 महिन्यानंतर रिझल्ट कसे बसत गेले त्याबद्दल सांगा थोडं. लागण झाल्यानंतर खरोखर मलाही शंका यायला लागली. उगवण क्षमता उन्हाळा असल्यामुळे थोडं सावकाश झाली, परंतु उगवण झाल्यानंतर जे आम्ही पहिला स्प्रे दिला, पहिले डोसेस सोडले, त्याच्यानंतर फटाफट वाढत गेलं की आज तुम्हाला समोर दिसतंय 2 महिन्यात 3 महिन्यात एवढी ग्रोथ झाली. त्याच्यामुळे मी समाधानी. आता हा तुम्ही 3 महिने 12 दिवसाचा प्लॉट बघितलाय. तरी मित्रांनो आपण इथून पुढच्या परत 5 ते 6 महिन्याने ह्याच प्लॉटवरती परत भाग दुसरा घेणार आहोत आणि परत प्रत्यक्षात कांडीचं अंतर, कांडीची जाडी आणि त्यानंतर इथून पुढच्या 4 ते 5 महिन्यात तुम्हाला ह्याची उंची बघायला भेटेल. आणि शेतकरी मित्रांनो, शेतकरी असे ह्या शेतकऱ्यांचं असं आहे की आम्ही काका म्हणतो, आमची खूप वर्षाची ओळख आहे आणि काकांना सांगितलं आणि त्यांनी नाकारलं असं कधी झालं नाही. त्यांना शेड्यूल सांगितलं की ते ओके आणणार की करणार. आणि मी असे बरेच शेतकरी बघतोय की 1 डोस करतात, 2 डोस करतात, त्यांना थोडी शंका जाणवली की करायचं का नाही करायचं, मध्येच सोडून देतात. मित्रांनो, काकांनी मला शब्द दिलता की ही पहिलंच वर्ष आहे माझं आणि मी करणार, काही हो फायदा हो तोटा हो, पण मी हे 100% करणार. पण त्याचा आज बेनिफिट असा आहे, 3 महिने 12 दिवसाचं काका खूप समाधानीत आणि त्यांनी उत्तमरित्या इथं आजूबाजूचा जाणाऱ्या परिसरातील लोक त्यांना विचारतात, भर 42 टेम्परेचरमध्ये आज सगळा ऊस मेंटेन आहे, क्वालिटी आणि हिरवागार आहे. तरी मित्रांनो, इथून पुढच्या 5 महिन्यात आपण परत याच प्लॉटवरती इथंच दुसरा भाग घेणार आहोत. तरी काका रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.